Hello friends, welcome to physics class. आपण मागच्या वेळेस बघितलं conservation of angular momentum. ओके, आज आपल्याला बघायचं आहे याच्यावरती examples on conservation of angular momentum. याचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत आपल्याला. तो वन बाय वन एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे a person sitting on rotating chair. एक्झाम्पल आहे पहिलं, अ पर्सन सिटिंग ऑन रोटेटिंग चेअर. सपोज एक पर्सन आहे, हा पर्सन या रिव्हॉल्विंग चेअर वरती बसलेला आहे. ठीक आहे, तर या केस मध्ये बाहेर एक्सटर्नल फोर्स देऊन किंवा एक्सटर्नल टॉर्क देऊन ही चेअर आपण फिरवली आणि फिरवल्यानंतर त्याच्यावरती एक टॉर्क आहे तो आपण काढून टाकला. त्यानंतर काय होईल की हा स्वतः भोवती या ऍक्सिस भोवती अँगुलर वेलोसिटी ओमेगाने फिरेल. सपोज या पर्सनच्या हाती दोन मासेस आहेत, त्याच्या हाती दोन मासेस आहेत. तर या ठिकाणी बघा, हा मासेस त्याच्या हाती जे आहेत ते हात त्याचे एकदम जवळ आहेत, आपल्या शरीराच्या जवळ आहे. आणि अशा केसमध्ये, अशा कंडिशन मध्ये हा माणूस या चेअर वरती बसलेला आहे, तर चेअर रोटेट होत आहे. ठीक आहे, आता आपल्याला या ठिकाणी बघा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल. मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी बघा, या ऍक्सेस पासून याचं जे डिस्टन्स आहे, या मासचं जे डिस्टन्स आहे हे कमी आहे, बरोबर आहे. या मासचं हे डिस्टन्स जे आहे हे कमी आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे, त्याच्यामुळे वेलॉसिटी जी आहे हे वेलॉसिटी जास्त आहे. दुसऱ्या केस मध्ये तोच पर्सन आपण त्या चेअर वरती बसलेला आहे, पण त्याचे जे हाताचे जे मासेस आहेत ते त्याने हात असे मोकळे केले, बरोबर आहे. मासेस जे आहेत हे मासेस त्याने आपल्या शरीरापासून दूर पकडलेले आहेत आणि हे जी चेअर आहे ही रोटेट होत आहे विथ अँगुलर वेलोसिटी ओमेगा 2. या ठिकाणी बघा, या ठिकाणी या ऍक्सिस पासून ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हे डिस्टन्स आहे जास्त. जर डिस्टन्स जास्त आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त जर आहे तर अँगुलर वेलोसिटी ही कमी आहे. तुम्ही घरी एक हे प्रॅक्टिकल करून बघू शकता. तुमच्याकडे जर रिव्हॉल्विंग चेअर असेल तर त्या चेअर वरती बसल्यानंतर ते चेअर फिरवायचे. चेअर फिरवल्यानंतर आपले हात असे बाजून फिरून पाहायचं, पहा तुमचा अँगुलर वेलोसिटी जी आहे ती तुम्हाला जास्त जाणवेल. आणि ते जर तुम्ही हात असे मोकळे सोडले तर त्यावेळेस तुमची असं वाटेल तुम्हाला की आपली वेलोसिटी जी आहे ती कमी झालेली आहे. हे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच डिफरन्स काय, याच्यामध्ये डिफरन्स काय हे तुम्हाला समजेल. ठीक आहे, तर या ठिकाणी कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, सॉरी कन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम काय सांगतं की ऍट
एक्सटर्नल टॉर्क इक्वल टू 0, जेव्हा एक्सटर्नल टॉर्क याच्यावरती 0 असतो त्यावेळेस याचा जो अँगुलर मोमेंटम आहे, अँगुलर मोमेंटम जो आहे हा कन्झर्व राहतो. म्हणजे कन्झर्व म्हणजे काय, कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे, हे आपल्याला कन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम सांगतं की ज्यावेळेस याच्यावरती एक्सटर्नल टॉर्क हा 0 असतो त्यावेळेस याचा अँगुलर जो मोमेंटम आहे हा कॉन्स्टंट राहतो. मग कॉन्स्टंट राहतो म्हणजे आपण इक्वल करू शकतो. या केसमध्ये L1 आणि या केसमध्ये L2. मग अँगुलर मोमेंटम जर कॉन्स्टंट आहे तर आपण काय म्हणू शकतो, L1 इक्वल्स टू L2. कॉन्स्टंट आहे ना त्याच्यामुळे आपण इक्वल घेतलं. पण L1 काय आहे, L1 काय आहे, L1 आहे अँगुलर मोमेंटम. अँगुलर मोमेंटम ओमेगा 1 इक्वल्स ओमेगा I1 आणि L2 आहे I1 into I2, I1 into ओमेगा 1 आणि L2 आहे I2 into ओमेगा 2. ठीक आहे, तर बघा आता या ठिकाणी जर आपल्याला हे अँगुलर मोमेंटम जर कॉन्स्टंट पाहिजे, जर अँगुलर मोमेंटम जर कॉन्स्टंट पाहिजे तर या ठिकाणी बघा ओमेगा केव्हा जास्त राहील, ज्यावेळेस अँगुलर आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया कमी राहील. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असला त्यावेळेस अँगुलर मोमेंटम हा जास्त होईल आणि ज्यावेळेस अँगुलर मोमेंटम जास्त असेल त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल त्यावेळेस अँगुलर वेलोसिटी ही कमी राहील. ओके, तर आता आपल्याला माहिती आहे इथे की मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आहे mr स्क्वेअर मास इनटू डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन एक्सिस ऑफ रोटेशन and mass. The I1 moment of inertia for first case काय राहील, m1 r1 square into ओमेगा 1 आणि I2 साठी काय राहील m2 r2 square into ओमेगा 2. तर या केस मध्ये बघा हे जे हाती पकडलेले जे मासेस आहेत हे मासेस तर सेम आहेत त्याच्यामुळे आपण याला कॉन्स्टंट पकडू. त्याच्यामुळे m1 इक्वल्स टू m2 बरोबर आहे. त्याच्यामुळे m1 आणि m2 कॅन्सल होईल. मग काय राहील r1 स्क्वेअर into ओमेगा 1 इक्वल्स टू r2 स्क्वेअर into ओमेगा 2. मग आपल्याला इन टर्म्स ऑफ ओमेगा 2 घ्यायचा आहे. इन टर्म्स ऑफ ओमेगा 2 म्हणजे ओमेगा सेकंड जे केस आहे सेकंड केस मध्ये याचा अँगुलर वेलोसिटी काय राहील इक्वल्स टू हे इकडे जाईल म्हणजे r1 स्क्वेअर into ओमेगा 1 डिवाइडेड बाय r2 स्क्वेअर. ठीक आहे, तर या केस मध्ये केस आहे अ पर्सन सिटिंग ऑन रोटेटिंग चेअर. चेअर एक्सटर्नल टॉर्क देऊन फिरवल्यानंतर त्याच्यावरला जो एक्सटर्नल टॉर्क आहे हा आपण काढून टाकला. काढून टाकल्यानंतर यामध्ये बघा ज्यावेळेस त्याचा या पर्सनच्या हाती जे मासेस आहेत ते मासेस जर त्याने आपल्या अंगाच्या भोवती जर जवळ पकडून धरले तर त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया हा कमी राहील. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी जर असेल तर त्याची जी अँगुलर वेलोसिटी आहे ती जास्त राहील म्हणजे तो जास्त स्पीड मध्ये फिरेल. ज्या वेळेस ते हात मोकळे करून मासेस आपल्या अंगाच्या खूप लांब पकडले त्यावेळेस याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे हा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल त्या केस मध्ये याचा अँगुलर जी वेलोसिटी आहे ही कमी राहील. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आहे बॅलेट डान्सर.
पाहिलं असेल तुम्ही, बॅलेट डान्सर म्हणजे एक लेडी असते, तिच्या पाया स्मूथ सरफेस वरती हे स्केटिंग असतं तिच्या पायामध्ये, आणि स्केटिंग पायामध्ये असताना ज्यावेळेस ती स्वतःभोवती रोटेट होते, स्मूथ सरफेस आहे त्याच्यामुळे एक्सटर्नल जो टॉर्क आहे तो टॉर्क आपण नंतर झिरो कन्सिडर करतो. ज्या वेळेस हे रिव्हॉल्विंग होताना हिचे हात जे आहेत ते असे वरती पकडते, हात वरती पकडते, त्यावेळेस त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, हा मोमेंट ऑफ इनर्शिया हा कमी राहील, बरोबर आहे. पण सेकंड केस मध्ये जर आपल्या हात आणि पाय तिने आपल्या शरीराच्या खूप लांब जर धरले, त्यावेळेस याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे I2 हा जास्त राहील. I2 जर जास्त राहील तर अँगुलर मोमेंटम जो आहे तो कमी राहील. या केस मध्ये I1 जर कमी राहील तर अँगुलर मोमेंटम जे आहे ते जास्त राहील. तर या केस मध्ये तेच राहील. आपल्याला जर हे अँगुलर मोमेंटम, कन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम काय सांगतो की मोमेंट अँगुलर मोमेंटम हे कॉन्स्टंट राहील केव्हा, इफ एक्सटर्नल टॉर्क इज 0, बरोबर आहे. L1 काय, I1 ओमेगा 1, L2 आहे I2 ओमेगा 2. ओके, I1 काय येतं mr1 स्क्वेअर इंटू ओमेगा 1, I2 येतं m2 r2 स्क्वेअर ओमेगा 2. या ठिकाणी m कॅन्सल, ॲज m1 इक्वल्स टू m2, मग काय येईल r1 स्क्वेअर इंटू ओमेगा 1 इक्वल्स टू r2 स्क्वेअर इंटू ओमेगा 2. इन टर्म्स ऑफ ओमेगा 2 जर काढायचं असलं, r1 स्क्वेअर इंटू ओमेगा डिवाइडेड बाय r2 स्क्वेअर. डोंट वरी, याचा व्हिडिओ अपलोड करून देईल मी. थर्ड एक्झाम्पल आहे, a person diving in a swimming pool. A person diving in स्विमिंग पूल. स्विमिंग पूल मध्ये तुम्ही पाहिलं असेल ऑलिम्पिक मध्ये पर्सन जे कॉम्पिटिटर आहेत ते याच्यावरतून याच्यामध्ये डाईव्ह करतात, बरोबर आहे. तर हे डाईव्ह करत असताना हे काहीतरी स्टंट करतात ना, त्या स्टंट वरती त्यांचा रिझल्ट असतो. हे जेवढे जास्त स्टंट करतील, हे जंप करताना रिव्हॉल्विंग करत 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 फिरत फिरत या पाण्यात ते जंप करतात, बरोबर आहे. तर या केस मध्ये हा ज्यावेळेस इथून अशी उडी टाकेल त्यावेळेस हा या केस मध्ये असे, बरोबर आहे, रोटेटिंग अशी आपण अशी उडी टाकतो ना, अशी उडी टाकतो तर तो रिव्हॉल्विंग केस मध्ये, रिव्हॉल्विंग कंडिशन मध्ये उडी टाकेल. आणि पहा या केस मध्ये जर याचा सेंटर ऑफ मास काय, याचा सेंटर ऑफ मास हे आहे, कारण तो भोवती फिरेल असा, तर हे झालं याचं सेंटर ऑफ मास, बरोबर आहे. हे झालं सेंटर ऑफ मास, याच्या भोवती हे रोटेट होईल. पण बघा या केस मध्ये एवढा रोटेट होत असताना तो लवकरच एक किंवा दोन जंप घेऊनच या पाण्यात पडेल तो. पण त्याला जर जास्त पॉइंट्स पाहिजे असले तर त्याला या या इतक्याच अंतरामध्ये त्याला जास्तीत जास्त रिव्हॉल्व व्हावं लागणार आहे. मग जास्तीत जास्त जर रिव्हॉल्व व्हावं लागणार आहे त्याला, तर त्याला काय करावं लागणार आहे की आपले जे हातपाय आहेत त्याचे हातपाय जे आहेत ते एकदम जवळ घ्यावे लागतील, बरोबर आहे. हे हातपाय त्याचे जवळ आल्यानंतर काय होईल की त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ऍक्सिस, हा जो सेंटर ऑफ मास आपण कन्सिडर केला, या सेंटर ऑफ मास पासून याचं जे हे डिस्टन्स आहे
याच्या हातापायचं जे डिस्टन्स आहे आधी काय होतं, हे जास्त होतं. मग हे जर डिस्टन्स जास्त आहे तर या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया जर जास्त आहे तर याचा अँगुलर व्हेलॉसिटी ही कमी राहील. बरोबर आहे. मग तो काय करेल की तो आपल्या हातापायाला जमा करेल. हवेतल्या हवेतच हातापायाला जमा केल्यानंतर काय होईल की त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे, जो डिस्टन्स आहे, या सेंटर पासूनचा जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स कमी होऊन जाईल. तो डिस्टन्स कमी झाला म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी जर झाला तर त्याचा अर्थ काय आहे की अँगुलर व्हेलॉसिटी जी आहे ती अँगुलर व्हेलॉसिटी जास्त राहील. तर अशा वेळेस तो जास्तीत जास्त या हवेमध्ये जास्तीत जास्त रिव्हॉल्व करेल आणि मग या पाण्यामध्ये जंप करेल. तर असं हे कन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटमचे एक्झाम्पल आहेत. तुम्हाला जर एक्झाम्पल विचारले तर हे 3 एक्झाम्पल तुम्हाला सांगावं लागणार आहेत. हे तुम्ही जे आपण इक्वेशन जे याच्या आधी घेतलेलं आहे त्या इक्वेशन नुसार दाखवू शकता, किंवा वर तुम्हाला थेरॉटिकली जर लिहायचं असेल तर तुम्ही थेरॉटिकली सुद्धा दाखवू शकता एक्झाम्पल्स. तर हे झाले एक्झाम्पल्स ऑन द कन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम. आता आपण एक ऍक्च्युअल एक्झाम्पल जे तुमच्या बुक मध्ये आहे ते एक्झाम्पल घेऊया फास्ट मध्ये. तुमच्या टेक्स्ट